सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता मंजू आणि सत्या टेरेसवर येतात. तर मंजू म्हणते, सत्या आता हे नाटक भास झाला, थांबव हे नाटक आता इथे तरी. अरे की आता माझं लग्न पण आर्यनसोबत लावून देतील. अरे मम्मी साहेबांनी लग्नाच्या तारखा पण काढल्या असेल, आता तरी थांबव ना हे सत्य नाटक. तर सत्य म्हणतो, वाघमारे कसं थांबवणार हे नाटक आपण? आणि तो मातीखोर जो आहे तो आपल्या समोर येईल का? नाही येणार ना. तर आता मंजू म्हणते, सत्य एक बोलू का मी? तर सत्य म्हणतो, काय झालं? तर आता लगेच मंजू म्हणते की सत्या, मी त्या आर्यनला सांगितलंय की हे सगळं आपण त्या मातीखोरला पकडायला करत आहोत. सत्य म्हणतो, वाघमारे तुम्हाला काही कळतं की नाही? कुणाला सांगायचं नाही ठरलं होतं ना आपलं, मग का तू त्या हे सगळं सांगितलं आहेस? कळतं की नाही तुम्हाला वाघमारे काही? अहो काही समजतं की नाही तुम्हाला? असं नका करू तुम्ही, काही उद्योग नका करू. कशाला सांगायचं त्याला? तुम्हाला कुणाला सांगायला नव्हतं सांगितलं ना, आपलं सिक्रेट होतं ना ते. तर मंजूमध्ये, सत्य सॉरी, आता नाही सांगणार परत कुणाला. पण सत्य एक काम कर, तू हे ड्रेसवर नको येऊ राव माझ्यासमोर. तू माझ्यासमोर तरी वेगळे कपडे घालून येत जाणार आहे. कारण की मला सगळं असं हे वाटतं की असं वाटतं की माझ्यासमोर दुसरंच कोणीतरी आहे. मी दुसऱ्या आजोबांशीच बोलते म्हाताऱ्या. मला असं वाटतं आहे. तर सत्य म्हणतो, वाघमारे आलोच. सत्य जॉकेट आणि ते काढतो आणि तिथे येतो आणि म्हणतो की आता मंजू म्हणते, आता ठीक आहे. तर आता म्हणतो की बोल ना, बोला ना वाघमारे. तर सत्य आणि मंजू एकमेकाजवळ येतात, एकमेकाच्या गळ्यात पडतात आणि पूर्ण जवळ आलेले असतात. तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या आता टेरेसवरती येतात आणि टेरेसच्या खिडकीत नेमकं ते येतात आणि त्या तिथून डोकून बघत असतात. तर इकडं सत्य आणि मंजूचा रोमॅन्टिक सीन चालू असतो. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. खरंच मम्मी साहेब सत्य आणि मंजूला टेरेसवरती एकत्र बघतील का? आणि बघितल्यावर मम्मी साहेबांचे रिॲक्शन काय असेल, हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि सत्या खरंच सत्य जिवंत आहे, मम्मी साहेबाला समजेल का?